16 जानेवारी 1681 बलिदानाने राज्याभिषेक झालेला राजा. 16 जानेवारी सन 1681 रायगडाच्या कड्यावर इतिहास श्वास रोखून उभा होता. कारण आज सिंहासनावर फक्त राजा बसणार नव्हता, तर सिंहासनावर स्वराज्याचं भवितव्य बसणार होतं. त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पण तो केवळ राज्याभिषेक नव्हता, तो होता त्यागाचा स्वीकार, कर्तव्याचा शपथविधी आणि बलिदानाची सुरुवात. त्या दिवशी ढोल वाजले, शंखनाद झाला, मुकुट हे डोक्यावर ठेवलं गेलं. पण इतिहासाला माहित होतं, हा मुकुट सोन्याचा नाही, हा मुकुट रक्ताचा आहे. 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्यांनी सिंहासन हे स्वीकारलं नाही, त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांना जणू माहित होतं, पुढे अपमान आहे, यातना आहेत, मृत्यू आहे. पण तरीही त्यांनी तो मुकुट डोक्यावर ठेवला. कारण त्यांना माहित होतं, राजा होणं सोपं आहे, पण स्वराज्यासाठी मरणं फक्त संभाजी महाराजांना जमलं. मित्रांनो, 16 जानेवारी रोजी एक राजा घडला नाही, त्या दिवशी एक अमर इतिहास हा जन्माला आला, आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आज 16 जानेवारीला आपण फक्त राज्याभिषेक साजरा करत नाही, आपण नतमस्तक होतो, आपण कृतज्ञ होतो, आपण वंदन करतो आणि अभिमानाने म्हणतो, छत्रपती संभाजी महाराज की जय.